हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मार्गी. तर मार्गीने जो मार्गी प्रिलिम 21 बीट जो जी सिरीज चालू केली या बीटच्या सदराअंतर्गत आपण स्पेशली न्यूक्लिअर ही थीम धरून ज्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय न्यूक्लिअर संदर्भातील संस्था असतील, करार असतील, त्या संस्थांचं कार्य काय असेल या संदर्भात आपण विस्तृत असा आढावा ह्या 21 बीटच्या माध्यमातून घेणार आहोत. तर ही जी 21 बीट सिरीजमधील आपली पहिली बीट आज आहे डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी. तर भारताचं जे डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी आहे ते डायरेक्ट चार्ज ऑफ प्राईम मिनिस्टर यांच्या अंतर्गत प्रेसिडेन्शियल ऑर्डरने स्थापन करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपल्या स्टॅच्युटरी कॉन्स्टिट्युशनल अशा पद्धतीचं विचारलं जातं. तर हे डिपार्टमेंट हे प्रेसिडेन्शियल ऑर्डरने 1954 आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर याच्या अंतर्गत जी न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी न्यूक्लिअर पॉवर टेक्नॉलॉजी असेल किंवा न्यूक्लिअरचे ॲप्लिकेशन असतील, मग ते कृषी क्षेत्रात असेल, मेडिसिन असेल, इंडस्ट्री असेल किंवा बेसिक रिसर्चमध्ये असेल, या सर्व गोष्टींच्या संदर्भातील जे डेव्हलपमेंटल एंगेजमेंट आहे त्या संदर्भातल्या सर्व कारवाई ही डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी जे की प्रधानमंत्री कार्यालयाच्या अंतर्गत येत असते ते करत असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे बेसिक सायन्स असेल, ॲस्ट्रॉनॉमी असेल, ॲस्ट्रोफिजिक्स असेल, कॅन्सर असेल, रिसर्च असेल, एज्युकेशन असेल, ॲस्ट्रॉनॉमी असेल, या सर्व बाबींसंदर्भातील ॲटॉमिक एनर्जीचं जे उपयोजन आहे किंवा त्या संदर्भातले जे बेसिक रिसर्च चालतो या संदर्भातील संस्थांना सपोर्ट करण्याचं काम देखील डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आपली पुढची महत्त्वाची बीट ही ॲटॉमिक एनर्जी कमिशन संदर्भात आहे. तर हे ॲटॉमिक एनर्जी कमिशन 1948ला डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक रिसर्च या डिपार्टमेंट अंतर्गत स्थापन करण्यात आलं होतं. त्यानंतरनं गव्हर्मेंट रिझॉल्युशनने 1958ला म्हणजे दशकभराने 1948ला जे ॲटॉमिक एनर्जी कमिशन हे डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक रिसर्च अंतर्गत स्थापन करण्यात आलं होतं. ते 1958ला पार्लमेंटरी रिझॉल्युशनने गव्हर्मेंटने ते डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी अंतर्गत रूपांतरित केलं. म्हणजे जे पूर्वी सायंटिफिक रिसर्च अंतर्गत कामकाज करत होतं ते ॲटॉमिक एनर्जी कमिशन आता डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी अंतर्गत काम करत असल्याचं पाहायला मिळायला लागलं. तर यानुसार जे ॲटॉमिक एनर्जी कमिशन आहे त्याचे जे हेड आहेत ते आपले डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीचे जे सेक्रेटरी असतात ते एक्स ऑफिसो या कमिशनचे अध्यक्ष असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे अकॉर्डिंग टू रिझॉल्युशन सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट इंडिया डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी इज एक्स ऑफिसो चेअरपर्सन ऑफ द कमिशन. म्हणजे आपण आत्ता बघितलं ॲटॉमिक डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, त्यानंतर ॲटॉमिक एनर्जी कमिशन. यालाच लागून असलेली आपली तिसरी बीट ही न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संदर्भात आहे. तर जे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे ते पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस असून कंपनी ॲक्ट 1956नुसार ते 1987ला स्थापन करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याचं मुख्य फंक्शन काय आहे? रिस्पॉन्सिबल फॉर जनरेशन ऑफ न्यूक्लिअर पॉवर फॉर द इलेक्ट्रिसिटी. जे न्यूक्लिअर पॉवरचा वापर करून जी इलेक्ट्रिसिटी करण्यात आहे त्या संदर्भातली रिस्पॉन्सिबिलिटी ही न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियावर असल्याचं पाहायला मिळतं. याचं कार्यालय हे आपल्याला मुंबई स्थित असल्याचं पाहायला मिळत आहे आणि होली ओन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? डिझाईन, कन्स्ट्रक्शन, ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ ॲटॉमिक पॉवर स्टेशन फॉर द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचे जे पॉवर जनरेशन करण्याचे ॲटॉमिक पॉवर स्टेशन आहेत त्यांचं मेंटेनन्स, कन्स्ट्रक्शन, डिझाईन, ऑपरेशन या सर्व बाबी ह्या नॅशनल पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत येत असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर आपली 4 नंबरची बीट ही ॲटॉमिक एनर्जी ॲक्ट 1962 संदर्भात आहे. तर हा ॲक्ट प्रामुख्यानं जी डेव्हलपमेंट, कंट्रोल आणि यूज ऑफ ॲटॉमिक एनर्जी फॉर द वेलफेअर ऑफ पीपल या अनुषंगाने जे नियमन करायचे या अनुषंगानं आलेला हा 1962चा ॲटॉमिक एनर्जी ॲक्ट आहे. तर या ॲक्टनुसार फिसाईल मटेरियल म्हणजे काय, रेडिएशन म्हणजे काय, त्यानंतरनं अपघात झाल्यानंतरनं त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची किंवा कंट्रोल ओव्हर द प्रोडक्शन ऑफ ॲटॉमिक एनर्जी, डिस्पोजल ऑफ युरेनियम, स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर सेफ्टी, रिस्ट्रिक्शन अँड डिस्क्लोजर ऑफ इन्फॉर्मेशन, सेंट्रल गव्हर्नमेंटचे रोल काय, या संदर्भातील ज्या तरतुदी आहेत या सर्व तरतुदींचा उहोपाहो किंवा तरतुदींसंदर्भातील शिफारसी किंवा तरतुदी ह्या आपल्याला ॲटॉमिक एनर्जी ॲक्ट 1962 अंतर्गत पाहायला मिळतात. त्यानंतर पुढची बीट ही आपली इंटरमिजिएट रेंज न्यूक्लिअर पॉवर फोर्स ट्रिटी 1987 संदर्भात आहे. तर नुकतीच आपल्या अमेरिका आणि रशिया यांच्या दरम्यानची 1987ला ही इंटरमिजिएट रेंज न्यूक्लिअर फोर्स ट्रिटी झाली होती. या ट्रिटीमधून अमेरिकेने माघार घेतली किंवा अमेरिका बाहेर पडली. मग त्या अनुषंगाने ही
ट्रिटी चर्चेत होते. आपल्याला UPSCला अशा आशयाच्या ट्रिटी किंवा चर्चेत असलेल्या बाबींवर प्रश्न विचारून झाला की टू स्टेट सोल्युशन कोणत्या देशासंदर्भात आहे. तर अशाच पद्धतीनं इंटरमिडिएट रेंज न्यूक्लिअर फोर्स ट्रिटी ही कशा संदर्भात असा प्रश्न येऊ शकतो. तर त्या अनुषंगाने ही ट्रिटी आहे. तर ह्या ट्रिटीमध्ये महत्त्वपूर्ण गोष्टी म्हणजे न्यूक्लिअर आणि कन्व्हेन्शनल ग्राउंड लॉन्च बॅलिस्टिक अँड क्रूज मिसाईल जे 500 ते 550 500 ते 5500 या रेंजमधले ग्राउंड लॉन्च न्यूक्लिअर आणि कन्व्हेन्शनल बॅलिस्टिक किंवा क्रूज मिसाईल आहेत यांच्या संदर्भातील नियमन हे यानुसार करण्यात येणार होतं. तर यानुसार US आणि USSRनी दोघांनी मिळून 2692 एवढे शॉर्ट आणि मिडियम रेंजचे मिसाईल आहेत ते डिस्ट्रॉय केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हे 500 ते 5500 किलोमीटर दरम्यानचे जे शॉर्ट रेंज किंवा मिडियम रेंज इंटरमिजिएट मिसाईल आहेत ते डिस्ट्रॉय करण्यासंदर्भातली ही ट्रिटी होती. त्यानंतर दुसरी 6 नंबरची बीट आहे आपली न्यू स्टार्ट ट्रिटी. तर ही ट्रिटीला म्हणजे गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन्ही राष्ट्रांनी म्हणजे US आणि रशिया यांनी 5 वर्षाची मुदतवाढ दिलेली आपल्याला पाहायला मिळते. तर ही ट्रिटी सर्वसाधारणपणे 2010मध्ये प्रॅगमध्ये साईन करण्यात आली होती US आणि रशियामध्ये. तर ही ट्रिटीच्या पूर्वसुरी दोन ट्रिटी आहेत त्यांना एकत्रित करून ही न्यू स्टार्ट ट्रिटी करण्यात आली होती. तर त्या पूर्वसुरी म्हणजे ह्यांनी या न्यू स्टार्ट ट्रिटीने रिप्लेस कोणत्या 2 ट्रिटी केल्यात. तर पहिली ही 1991ची स्टार्ट 1 ट्रिटी आणि 2002ची स्ट्रॅटेजिक ऑफेन्सिव्ह रिडक्शन ट्रिटी SORT जी स्टार्ट आणि SORT यांना रिप्लेस करून ही न्यू स्टार्ट ट्रिटी आलेली आहे. फर्दर रिडक्शन अँड लिमिटेशन ऑफ स्ट्रॅटेजिक ऑफेन्सिव्ह आर्म अशा संदर्भातली ही ट्रिटी आहे. तर जे न्यूक्लिअर वॉर होणार आहे ते लिमिट करणे किंवा मिसाईल बॉम्बर न्यूक्लिअर लॉन्चर आहेत त्यांना लिमिट घालणं हे या ट्रिटीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि फेब्रुवारी 2026पर्यंत 5 वर्षाचं एक्सटेन्शन हे आता यांनी दिलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर न्यूक्लिअर सप्लाय ग्रुप हा आपला मध्यंतरी चर्चेत आला होता. आपल्याला UPSCने 2018ला याच्यावर प्रश्नही विचारून झालेला आहे. तर न्यूक्लिअर सप्लाय ग्रुपचा जर आपण विचार करायला गेलं तर जे न्यूक्लिअर सप्लाय करण्यासंदर्भातील जे गाईडलाईन आहेत की कॉन्ट्रीब्युशन टू न्यूक्लिअर सप्लाय संदर्भातील तरतुदींसंदर्भात हे आलेलं आहे. तर जे न्यूक्लिअरचं तुम्ही एक्सपोर्ट करणार आहेत किंवा न्यूक्लिअर रिलेटेड एक्सपोर्ट करणार आहेत त्याच्या संदर्भात नियमन कशा पद्धतीने करायचं ते ह्या ग्रुप ठरवत असल्याचं पाहायला मिळतो. तर कॉन्ट्रीब्युशन टू नॉन पॉलिफेरेशन ऑफ न्यूक्लिअर वेपन्स थ्रू द इम्प्लिमेंटेशन ऑफ 2 सेट ऑफ गाईडलाईन्स फॉर न्यूक्लिअर एक्सपोर्ट आणि न्यूक्लिअर रिलेटेड एक्सपोर्ट ह्या 2 गाईडलाईन ठरवून त्याचं नॉन पॉलिफेरेशन कसं घडून आणता येईल या संदर्भात ते कार्यरत आहे पाहायला मिळतं. तर 1994लाच नॉन पॉलिफेरेशन प्रिन्सिपल हे NSG गाईडलाईन अंतर्गत अडॉप्ट करण्यात आलं होतं. तर नॉन पॉलिफेरेशन प्रिन्सिपल हे कशा संदर्भात आहे तर NSG संदर्भात आहे. हे 1994ला अडॉप्ट करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. NSG अंतर्गतच NSG ट्रोयका नावाची एक कन्सेप्ट आहे. मग ट्रोयका म्हणजे काय तर जे NSG ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष आहेत प्रिव्हियस अध्यक्ष आहेत आणि जे फ्युचरमध्ये अध्यक्ष होणार आहेत या तिघांचा मिळून जो गट बनतो त्याला NSG ट्रोयका असं म्हटलं जातं. तर यामध्ये 48 जण पार्टिसिपेट असल्याचं पाहायला मिळतं. तर जे ह्यामध्ये सहभागी देश आहेत त्यांनी जे यांच्या गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईन ज्या NSGच्या गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईनचं इम्प्लिमेंटेशन अकॉर्डन्स विथ इट्स नॅशनल लॉ अँड प्रॅक्टिसेस म्हणजे त्यांच्या राष्ट्रांचे जे नियम असतील किंवा कायदे असतील त्यानुसार त्याचा अवलंब करायचा असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर पुढची न्यूज आपली 8 नंबरची बीट ही मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम संदर्भात आहे. तर मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम ही G7 राष्ट्रांनी 1987मध्ये स्थापन केल्याचं पाहायला मिळतं. तर मुख्य म्हणजे यांचं उद्देश काय होतं तर सीक टू लिमिट द पॉलिफेरेशन ऑफ मिसाईल अँड मिसाईल टेक्नॉलॉजी. मिसाईल टेक्नॉलॉजी जे पॉलिफेरेशन असेल किंवा त्याचं लिमिट असेल टेक्नॉलॉजीचं त्याला कुठंतरी बंद घालणे किंवा त्या अनुषंगानं काहीतरी करारबद्धता असणं या अनुषंगाने हा गट कार्यरत झालेला पाहायला मिळतो. 1987ला G7 राष्ट्रांनी विद्यमान विचार करता यामध्ये 35 राष्ट्रांचा समावेश आहे. 2016मध्ये भारत याचा सदस्य झाला. चीन आणि पाकिस्तान हे मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिमचे सदस्य नाहीत शेजारी राष्ट्र. अशा पद्धतीने आपल्याला आंतरराष्ट्रीय संस्थान त्यांचे सदस्य राष्ट्र विचारले जातात. त्या अनुषंगाने ह्या करारामध्ये हे चायना आणि पाकिस्तान नाही हे आपण लक्षात घेणं महत्त्वपूर्ण ठरतं. जे डिसिजन या मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिमच्या माध्यमातून घेतले जातात ते ऑल जे करंट मेंबर आहेत त्यांच्या कन्सेन्ससने घेतले जात असल्याचं पाहायला मिळतं. याचा मुख्य पर्पज काय आहे मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिमचा ॲड्रेस द इन्क्रीजिंग पॉलिफेरेशन ऑफ न्यूक्लिअर वेपन्स. ते कसं ॲड्रेस करता येईल
ते पाहणं हे महत्त्वाचं त्यांचं गोष्ट आहे. त्यानंतरनं इट इज नॉट ट्रिटी ऑर डज नॉट इम्पोज एनी लिगली बाइंडिंग ऑब्लिगेशन ऑन पार्टनर. मग हे एक महत्त्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे. ही लिगली बाइंडिंग आहे का, ही पार्टनरवर काही इम्पोजिशन लागतं का, तर तशा पद्धतीच्या तरतुदी ह्या मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजनमध्ये नसल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर 2011ला आपल्याला वासेनार अरेंजमेंट आणि ऑस्ट्रेलिया ग्रुप यांच्या संदर्भात देखील प्रश्न हा UPSCने विचारून झालेला आहे. तर सर्वसाधारणपणे वासेनार अरेंजमेंट ही 1996ला आली असून या ते 42 सदस्य असलेली ही वासेनार अरेंजमेंट त्याचं हेडक्वार्टर आपल्याला व्हिएन्ना येथे पाहायला मिळतं. याचा देखील चायना मेंबर नाही. सर्वसाधारणपणे वासेनार अरेंजमेंटचे गोल काय आहे, टू प्रमोट द ट्रान्सपरन्सी अँड ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटी इन ट्रान्सफर ऑफ कन्व्हेन्शनल आर्म्स अँड ड्युअल यूज गुड्स अँड टेक्नॉलॉजी. जे ड्युअल यूज टेक्नॉलॉजी असेल किंवा कन्व्हेन्शनल आर्म असतील त्याच्या ट्रान्सफर करताना किंवा त्याचा एक्सपोर्ट करताना त्याची ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी कशा पद्धतीनं मेंटेन करता येईल या अनुषंगानं हा वासेनार अरेंजमेंट काम करत असल्याचं पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे जे कन्व्हेन्शनल आर्म्स असतील किंवा ड्युअल यूज टेक्नॉलॉजी असतील ही दहशतवादी गटांच्या हातात पडू नये या संदर्भात देखील त्याला प्रिव्हेंट करण्यासंदर्भातल्या तरतुदी ह्या वासेनार अरेंजमेंटमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर 10 नंबरची आपली बीट ही ऑस्ट्रेलिया ग्रुप संदर्भात आहे. तर हा इनफॉर्मल अरेंजमेंट असून यामध्ये 54 असे त्यांनी कंपाऊंड फिक्स केलेले आहेत की त्या लिस्ट ऑफ 54 कंपाऊंड्स दॅट आर आयडेंटिफाईड टू बी रेग्युलेट इन ग्लोबल ट्रेड. म्हणजे त्या 54 कंपाऊंडचं जागतिक स्तरावरचा जो व्यापार आहे त्याला नियमन करण्याच्या दृष्टीनं हे ऑस्ट्रेलिया ग्रुप कार्यरत असल्याचं पाहायला मिळतं. 43 सदस्य असलेल्या या गटामध्ये कन्सेन्सस बेस त्यांच्या ज्या काही कार्यवाही असतील किंवा त्यांचे जे निर्णय ते घेतले जात असल्याचं पाहायला मिळतं. इंडिया ह्या गटाचा 2018ला सदस्य झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ऑल पार्टी पार्टिसिपेटिंग इन ऑस्ट्रेलिया ग्रुप आर द पार्टीज टू केमिकल वेपन्स कन्व्हेन्शन अँड बायोलॉजिकल वेपन्स कन्व्हेन्शन. जे 2 कन्व्हेन्शन जागतिक स्तरावरचे केमिकल वेपन्स कन्व्हेन्शन आणि बायोलॉजिकल वेपन कन्व्हेन्शन त्यांचे सदस्य हे म्हणजे त्या ह्या कन्व्हेन्शनमध्ये ज्यांनी साईन केलेत किंवा त्याचे पार्टिसिपंट आहेत ते सर्व देश हे या ऑस्ट्रेलिया ग्रुपचे सदस्य असल्याचं पाहायला मिळतं. ते 43 मेंबर जे ऑस्ट्रेलिया ग्रुपचे सदस्य आहेत ते बायोलॉजिकल वेपन्स कन्व्हेन्शन असेल किंवा केमिकल वेपन्स कन्व्हेन्शन या कन्व्हेन्शनचे देखील सदस्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरनं कॉम्प्रिहेन्सिव्ह न्यूक्लिअर टेस्ट बॅन ट्रिटीज हा आपला 11 नंबरची बीट आहे. तर सर्वसाधारणपणे जी पार्शियल न्यूक्लिअर टेस्ट बॅन ट्रिटी 1963ला आली त्या ट्रिटीनुसार अंडरग्राऊंड टेस्ट करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. पण ह्यामध्ये तशा पद्धतीचे कसलीही तरतूद नसल्याचं पाहायला मिळतं. एनीवन एव्हरीवेअर ऑन द अर्थ सरफेस इन द ॲटमॉस्फिअर अंडरग्राऊंड अँड अंडर वॉटर कसल्याच पद्धतीचं टेस्ट करण्यास इथे तुम्हाला परमिशन देण्यात आली नाही. कॉम्प्रिहेन्सिव्ह न्यूक्लिअर टेस्ट बॅन ट्रिटी फॉर न्यूक्लिअर एक्सप्लोजन जे न्यूक्लिअर एक्सप्लोजन ते टोटली बॅन करण्याच्यासाठी संदर्भात आलेली ही ट्रिटी आहे. तर सर्वसाधारणपणे जो हा करार आहे तो 1996 नंतर 3 देशांनी डिफॅक्टो मोरटोरियम हा ब्रोक केलेला आहे किंवा ह्याला हा धुडकवलेला आहे. तर असे 3 राष्ट्र कोण आहेत 1996 नंतर, तर ते एक पाकिस्तान 1998 असेल किंवा इंडिया असेल. त्यानंतर डेमोक्रॅटिक पीपल रिपब्लिक ऑफ कोरिया नॉर्थ कोरिया त्यांनी 2006 2009 2013 2016ला CTBT ही पूर्णतः धुडकावून लावून न्यूक्लिअर टेस्ट केल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतरनं ही ट्रिटी सर्वसाधारणपणे इम्प्लिमेंट कधी झाली तर 1990ला ही ट्रिटी रिॲलिटीमध्ये आली. CTBT निगोशिएशन इन जनरल म्हणजे हे चर्चेत कधी आली तर 1994च्या आणि 1996ची जी जनरल असेंब्लीचं मिटिंग होती त्या चर्चेमध्ये ह्या रिझोल्युशन CTBT संदर्भात चर्चा झाल्याचे पाहायला मिळते. 185 देशांनी ही ट्रिटी साईन केलेली आहे आणि 170 देशांनी ती रॅटिफाय केली. मग साईन आणि रॅटिफायमधला फरक आपल्याला कळला पाहिजे. 185 जणांनी म्हणजे त्या स्वाक्षरी जरी केली तर त्याचा अवलंब आणखी करायचा बाकी आहे. 170 कंट्री हेच त्याचा अवलंब करत आहेत. यामध्ये महत्त्वपूर्ण जे P5 राष्ट्र म्हणतो आपण त्यामधील फ्रान्स रशिया UK यांनी ही ट्रिटी साईनबरोबरच रॅटिफाय केलेली आहे. पण रॅटिफाय न केलेले P5मधील 2 देश म्हणजे चायना आणि USA हे आपल्याला पाहावे लागेल. त्यानंतरनं नॉट साईन CTBT हे आजपर्यंत साईनच केली नाही अशी जर राष्ट्र बघितली तर त्यामध्ये इंडिया नॉर्थ कोरिया पाकिस्तान आणि USA यांनी ही ट्रिटी
साईनच केली नाही हे आपल्याला पाहावे लागेल. ह्या CTBTचं हेडक्वार्टर पाहिलं तर ते व्हिएन्ना स्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. CTBT संदर्भात कारवाई करण्यासाठी CTBT ऑर्गनायझेशनची 1996ला स्थापन करण्यात आली असून युनिक व्हेरिफिकेशन रिजिम ही देखील या CTBT अंतर्गत स्थापन करण्यात आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर नॉन पॉलिफरेशन ऑफ न्यूक्लिअर वेपन्स NPT ह्या ट्रिटीकडे पाहावं लागेल. ही आपली 12 नंबरची बीट आहे. ट्रिटी रिप्रेझेंट ओनली बाइंडिंग कमिटमेंट इन द मल्टीलॅटरल ट्रिटी टू गोल्स ऑफ डिसआर्मामेंट बाय द न्यूक्लिअर वेपन स्टेट. जे न्यूक्लिअर वेपन स्टेट आहे त्यांच्यावर बाइंडिंगली जे डिसआर्मामेंट आहे त्या संदर्भातले ध्येय निश्चित करण्यासंदर्भातील बंधनं ही ह्या नॉन पॉलिफरेशन ट्रिटीने लादल्याचं पाहायला मिळतं. तिलाच आपण NPT असं म्हणतो. तर या NPT सर्वसाधारणपणे 1968मध्ये सिग्नेचरला आली आणि फोर्समध्ये 1970पासून आल्याचं पाहायला मिळतं. आणि त्या 1995 नंतर ही ट्रिटी एक्सटेंडेड इंडिपेंडेंटली म्हणजे अमर्याद काळापर्यंत ही पुढे ढकलण्यात आल्याचे पाहायला मिळते 1995ला. टोटल 191 स्टेट हॅव जॉईन द ट्रिटी. 191 देशांनी ही जॉईन केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. ह्यामध्ये प्रामुख्याने 3 ऑब्जेक्टिव्ह हे त्यांनी ठेवले होते नॉन पॉलिफरेशन न्यूक्लिअर वेपन्स ट्रिटीमधून. एक नॉन पॉलिफरेशन, दुसरं डिसआर्मामेंट आणि तिसरं पीसफुल यूज ऑफ न्यूक्लिअर एनर्जी. या अनुषंगाने ही ट्रिटी आली होती. ह्या ट्रिटीचे 4च देश हे सदस्य नाहीत. त्यामध्ये भारत, पाकिस्तान, इस्रायल आणि नॉर्थ कोरिया ह्या 4 राष्ट्र हे NPTचे सदस्य नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 13 नंबरची आपली बीट ही जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन. हा प्लॅन इराण संदर्भात असून P5+1 अशा संदर्भातील सदस्य राष्ट्र ह्यामध्ये सहभागी आहेत. म्हणजे P5 म्हणजे संयुक्त राष्ट्राचे स्थायी समिती परमनंट मेंबर आहेत. US, UK, फ्रान्स, रशिया, चायना हे P5+1 म्हणजे जर्मनी, याचबरोबर युरोपियन युनियन यांचा सदस्य हे या ट्रिटीचे सदस्य असतात. याच्या माध्यमातून जे इराणवर लादलेले निर्बंध आहेत ते अमेरिकेने कमी करायचे. त्या बदल्यामध्ये इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीच्या माध्यमातून ज्यांचा जो सिव्हिल न्यूक्लिअर प्रोग्राम आहे त्याचं देखरेख करण्यासाठी ह्या संस्थेला परमिशन असे ह्या पद्धतीनं हे डीलमध्ये ठरलं होतं. पण मध्यंतरी ट्रम्प यांच्या काळामध्ये त्यांनी ह्या करारातून माघार घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला. मग त्याच अनुषंगानं युरोपियन युनियन त्याचबरोबर फ्रान्स, जर्मनी आणि UK यांनी त्या संदर्भात नवीन मेकॅनिझम डेव्हलप केलं होतं. ते इन्स्ट्रुमेंट इन सपोर्ट ऑफ ट्रेड एक्सचेंज INSTEX म्हणजे आपल्याला अशा पद्धतीची बीट ही कोणाच्या रिलेटेड असा जरी आला तरी आपल्याला हे माहीत असणं गरजेचे. जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ॲक्शनबरोबरच अमेरिका बाहेर पडल्यानंतर जो इन्स्ट्रुमेंट ऑफ सपोर्ट ऑफ ट्रेड अँड एक्सचेंज जो युरोपियन युनियनच्या फ्रान्स, जर्मनी आणि UK यांनी प्रपोज केलेला हा प्लॅन होता. त्यानंतरनं 14 नंबरची बीट ही आपली बायोलॉजिकल वेपन्स कन्व्हेन्शन संदर्भात आहे. तर सर्वसाधारणपणे इफेक्टिव्हली प्रोहिबिट द डेव्हलपमेंट, प्रोडक्शन, ॲक्विजिशन, ट्रान्सफर, स्टॉक स्पिलिंग अँड यूज ऑफ बायोलॉजिकल अँड टॉक्झिन वेपन्स. त्याचं प्रोडक्शन असेल, एक्सचेंज असेल, ट्रान्सफर असेल, या सर्वावर बंदी घालण्याच्या अनुषंगानं हे बायोलॉजिकल वेपन्स कन्व्हेन्शन आल्याचं पाहायला मिळतं. 183 स्टेट यामध्ये सहभागी असून 4 सिग्नेटरी स्टेट देखील यामध्ये आले. म्हणजे 183 जणांनी साईन विथ रॅटिफाय केलं आणि 4 जणं हे त्याचे सिग्नेटरी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ह्या मुख्य उद्देश काय त्याला फॉर्मली नोन ॲज द कन्व्हेन्शन ऑन प्रोहिबिशन ऑफ डेव्हलपमेंट, प्रोडक्शन, स्टॉक पिलिंग ऑफ बायोलॉजिकल टॉक्झिन वेपन्स इन देअर डिस्ट्रक्शन. म्हणजे जे बायोलॉजिकल आणि टॉक्झिक वेपन्स आहे त्याचं डिस्ट्रक्शन कशा पद्धतीने करता येईल याचा देखील विचार हे त्यांनी या करारात केलेला आहे. 1972ला ही ट्रिटी साईन करण्यात आली असून फोर्समध्ये 1975पासून आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. जिनिव्हा यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्हली प्लॅन करण्यात आला होता की कशा पद्धतीनं बायोलॉजिकल वेपन्सचा प्रोहिबिशन करायचं. त्या अनुषंगानं आपल्याला बायोलॉजिकल वेपन्स प्रोहिबिशन कन्व्हेन्शनकडे पाहावं लागेल. त्यानंतरनं आपल्याला अलीकडल्या काळात एखाद्या विशिष्ट राष्ट्रासोबत आपण कशा पद्धतीचा करार केला असेल तर हा करार आपण कोणत्या राष्ट्राबरोबर केला आहे अशा आशयाचा प्रश्न 2018ला विचारून झाला होता. त्याच अनुषंगानं मग न्यूक्लिअर संदर्भात आपण कोणत्या राष्ट्राचे कशा पद्धतीचे करार केलेत किंवा न्यूक्लिअर संदर्भात दुसरी राष्ट्र आपल्याला कोणती मदत करतात या अनुषंगानं देखील प्रश्न आलेले आहेत. त्या अनुषंगानं आपण मग आपली 15 नंबरची बीट पाहणार आहोत की सिव्हिल न्यूक्लिअर ॲग्रीमेंट किंवा न्यूक्लिअर डील हे आपण अमेरिकेसोबत केलं होतं. तर यामध्ये काय होतं
आपल्याला जे न्यूक्लिअर भारताचा नागरी आण्विक करारासंदर्भात या नागरी आपल्या ऊर्जा निर्मितीचा सिव्हिल न्यूक्लिअर एनर्जीसाठी जो हे होता प्रोग्राम होता, त्या प्रोग्रामला अमेरिकेची मदत मिळावी या अनुषंगानं हा पण करार 2005ला आपल्या संमत झाला आणि त्यानंतर 2008ला तो प्रत्यक्षात आल्याचं पाहायला मिळतं. यातील अमेरिकेतील जो US ॲटॉमिक एनर्जी ॲक्ट आहे त्याच्या अंतर्गत सेक्शन 123(1)(2) A2 यानुसार ज्या प्रोव्हिजन होत्या त्या भारतासाठी काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यामुळे भारतासोबत हा करार होऊ शकला. त्यामुळे याला 123 ॲग्रीमेंट 1 to 3 ॲग्रीमेंट असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे ते 123 का म्हटलं जातं तर तो US ॲटॉमिक एनर्जी ॲक्टचा भाग असल्यामुळे. तर या अनुषंगानं भारताने हा करार झाल्यानंतर भारतातील जे आण्विक प्रोग्राम आहे न्यूक्लिअर एनर्जी संदर्भातला त्याच्यावर आपण IAEA सेफगार्ड घेतले होते. म्हणजे ॲटॉमिक एनर्जी इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीचे सेफगार्ड मेकॅनिझम हे आपल्यासाठी लागू करण्यात आलं. त्यानुसार आपल्या ह्या प्रकल्पाची ते देखरेख करणार होतं किंवा त्याच्यावर निगराणी ठेवण्याचं काम करणार होतं. या अनुषंगानं आपल्याला ह्या वर्षी प्रश्न देखील आलेला होता की ॲटॉमिक एनर्जी इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीचे सेफगार्ड कशा संदर्भात आहे, ते युरेनियमचं ते त्या संदर्भातलं तरतुदी होत्या. त्यानंतर इंडिया फ्रान्स सिव्हिल न्यूक्लिअर ॲग्रीमेंट हे 2008लाच करार करण्यात आला होता. तर यानुसार आपला जो जैतापूर या ठिकाणी आपण जो न्यूक्लिअर पॉवर प्लांट टाकणार होतो किंवा तिथं स्थापन करणार होतो त्या अनुषंगानं त्या संदर्भातल्या तरतुदींचा उहापोह हा या करारामधनं करण्यात आलेला आहे. त्यानुसार दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लिअर एक्सपेरिमेंट रिॲक्टर जे ह्या संदर्भातील प्रश्न हा आपल्याला 2008 आणि 2016ला विचारून झालेला आहे. तर इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लिअर एक्सपेरिमेंट रिॲक्टर ह्याचा भाग हा भारत या कराराच्या स्वाक्षरीमुळे झाला होता. म्हणजे फ्रान्ससोबत जो आपण सिव्हिल न्यूक्लिअर ॲग्रीमेंट हा करार केला होता त्यामुळे भारताला त्यांनी इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लिअर एक्सपेरिमेंट रिॲक्टरचा भाग बनवलं होतं. तर जो हा ITER हा प्रोग्राम आहे यानुसार न्यूक्लिअर फ्युजन रिसर्च अँड इंजिनिअरिंग मेटा प्रोजेक्ट असणार आहे. त्यानुसार इंटरनॅशनल न्यूक्लिअरचं जे फ्युजन आहे त्या संदर्भातला रिसर्च असेल किंवा इंजिनिअरिंग प्रकल्प मेटा प्रोजेक्ट असेल त्याचा भारत भाग बनला होता. त्यामुळं डेव्हलपमेंट अँड न्यूक्लिअर ॲप्लिकेशन ॲग्रोनॉमी किंवा बायोलॉजीमध्ये कशा पद्धतीने करता येईल किंवा अर्थ सायन्समध्ये कशा करता येईल या संदर्भात देखील या फ्रान्ससोबतच्या करारामुळे आपल्याला फायदा होणार होता. त्यानंतर इंडिया रशियासोबतचा करार आहे, ही आपली 17 नंबरची बीट आहे. तर 1988ला आपण कन्स्ट्रक्शन ऑफ न्यूक्लिअर पॉवर स्टेशन अप टू म्हणजे आपला जो प्रेशराईज हाय वॉटर रिॲक्टरच्या माध्यमातून जो आपल्याला न्यूक्लिअर प्रकल्प कार्यान्वित करायचे होते त्यासाठी 2 प्रेशराईज लाईट वॉटर रिॲक्टर हे आपल्याला त्या माध्यमातून मिळणार होते किंवा त्या संदर्भातला आपण करार करून त्या संदर्भातलं तंत्रज्ञान हे रशिया आपल्याला देणार होतं. की सप्लायर ऑफ न्यूक्लिअर फ्युएल टू इंडिया म्हणजे भारताला जे न्यूक्लिअर फ्युएल देणार आहे त्या संदर्भातील रशिया आपला महत्त्वपूर्ण भागीदार असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर आपला कुंडनकुलम येथील जो कन्स्ट्रक्शन आहे 4 ॲडिशनल युनिट्स ऑफ कुंडनकुलन न्यूक्लिअर प्लांट आहे त्या संदर्भात देखील मदत आपल्याला रशिया करण्यात असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर इंडिया आणि जपान आपल्याला या वर्षीच्या UPSCच्या PSIR ऑप्शनलमध्ये तशा पद्धतीचे प्रश्न डायरेक्ट जपानसोबतचा आपला एक करारच विचारला आहे. त्याचप्रमाणे 2018ला रशियासोबत जो आपण करार केला होता तो कोणत्या देशासोबत अशा पद्धतीचा करार केला आहे अशी पद्धतीचं आपल्याला विचारणा झाली होती. त्या अनुषंगाने मग आपल्याला हा करार देखील माहीत असणं गरजेचं आहे. सिव्हिल न्यूक्लिअर कोऑपरेशन ॲग्रीमेंट झालं होतं. ॲसेस सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजी जी सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजी ती भारताला देण्यासंदर्भात जपान यामुळे तयार झालं होतं. हा कराराच्या निमित्ताने एक टर्म चर्चेत आली होती ती नलिफाईंग क्लॉज. तर आपल्याला नलिफाईंग क्लॉज म्हणजे काय हे माहीत देखील असणं गरजेचं आहे. तर या अनुषंगाने असं होतं की ज्या करारामध्ये तुम्ही त्या तरतुदी केल्यात किंवा जे कराराअंतर्गत निर्बंध असतील किंवा तुम्ही वाटाघाटी केल्यात त्या नियमांचं पालन न झालं किंवा उल्लंघन झालं तर तो हा करार ॲटोमॅटिकली नलिफाय होणार अशा अनुषंगाचा हा करार आहे. ह्या संदर्भातल्या तरतुदी ह्या करारात आहेत की नाही या संदर्भात स्पष्ट असं कोणी विधान केलं नाही, पण चर्चा मात्र ह्या करार करताना झाली ती. मग त्यामुळं नलिफाईंग क्लॉज म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग त्यामुळे जे सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजी असणार आहे न्यूक्लिअरच्या संदर्भातली ते टेक्नॉलॉजीच्या संदर्भातलं देवाणघेवाण हे होणार होतं. त्यामुळे आपल्या सिव्हिल न्यूक्लिअर कोऑपरेशन पॅक्ट्स हा झाला होता. पण हा सिव्हिल न्यूक्लिअर पॅक्टमध्ये जपान ज्या देशाबरोबर साईन करतो ते देश NPTचे सिग्नेटरी असणं ही त्यांची अट होती. पण भारताबद्दल त्यांनी अपवादात्मक असून
त्यांनी भारत INPTचा स्वाक्षरी करणारा देश नसताना देखील आपल्याशी जपानसोबत सिव्हिल न्यूक्लिअर कोऑपरेशन करणारा देश भारत पहिला ठरला होता, की जो न्यूक्लिअर NPTचा सदस्य नसताना देखील अशा देशाबरोबर सिव्हिल न्यूक्लिअर कोऑपरेशन पॅक्ट हा जपानने केला आहे. असा भारत हा पहिला देश ठरला होता. त्यानंतरनं पार्शियल टेस्ट बॅन ट्रिटी किंवा लिमिटेड टेस्ट बॅन ट्रिटी. आपण मागे बघितलं की CTBTनुसार पूर्णतः एनिवेअर एनीवन तुम्ही ॲटमॉस्फिअर असेल, ग्राउंड वॉटर असेल, अंडर वॉटर असेल, अंडरग्राऊंड असेल, सगळ्या प्रकारच्या टेस्ट करण्यावर न्यूक्लिअरच्या टेस्ट करण्यावर बंदी होती. पण पार्शियल न्यूक्लिअर टेस्ट बॅन ट्रिटीमध्ये अंडरग्राऊंड ज्या न्यूक्लिअर टेस्ट करणार आहेत त्याला बंदी नव्हती. ह्या अनुषंगानं जो CTBTचा पूर्वसरी आपण याला म्हणू शकतो. 1963मध्ये हा ॲक्ट आला होता, ही ट्रिटी करण्यात आली होती. या ट्रिटीमध्ये 126 जणांनी साईन प्लस रॅटिफाय केला आहे, तर 10 जणांनी हा साईन केला होता. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ह्या माध्यमातून लिमिटेड न्यूक्लिअर टेस्ट बॅन ट्रिटी ही तिच्या माध्यमातून ॲटमॉस्फिअर असेल, अंडरग्राऊंड असेल किंवा आउटर पेस असेल, यामध्ये तुम्हाला न्यूक्लिअर टेस्ट करता येणार नाही अशा पद्धतीची बंधनं लादण्यात आली होती. त्यानंतर पुढची 20 नंबरची आपली बीट आहे वर्ल्ड न्यूक्लिअर असोसिएशन. तर ही वर्ल्ड न्यूक्लिअर असोसिएशन हे द न्यूक्लिअर फ्युएल रिपोर्ट हा काढत असते. मग आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात की संबंधित रिपोर्ट कोणत्या यंत्रणेने काढला किंवा कोणी काढला. तर न्यूक्लिअर फ्युएल रिपोर्ट हा वर्ल्ड न्यूक्लिअर असोसिएशन काढते. ही वर्ल्ड न्यूक्लिअर असोसिएशन ही नॉन प्रॉफिट न्यूक्लिअर पॉवरवर फोकस असलेली लंडन स्थित 183 सदस्य संख्या असलेली संस्था आहे. या माध्यमातून कोणत्या देशामध्ये प्रोडक्शन किंवा कोणत्या देशामध्ये किती प्रमाणात न्यूक्लिअरचे साठे आहेत या संदर्भातला रिपोर्ट असतो किंवा अंदाज ते वर्तवत असतं. जर युरेनियमचा जर विचार करायला गेलं तर जगातील 2/3 युरेनियमचं प्रोडक्शन आहे ते कझाकिस्तान, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया 3 देशात होतं. जर प्रोडक्शनच्या बाबतीत विचार करायला गेलं तर कझाकिस्तान 42%, कॅनडा 13% आणि ऑस्ट्रेलिया 12% हे वर्ल्ड सप्लायमध्ये प्रोडक्शन करत असल्याचं पाहायला गेलं. पण युरेनियमच्या साठ्यांच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर सर्वाधिक साठे आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये 28% पाहायला मिळतात. त्यानंतर कझाकिस्तानमध्ये 15% आणि कॅनडामध्ये 9%. मग इथं आपली फसगत होण्याची शक्यता असते. प्रोडक्शन कोणाचं जास्त आहे आणि साठे कोणाचे जास्त आहे. तर प्रोडक्शन कझाकिस्तानचं जास्त आहे पण साठे सर्वाधिक जास्त हे आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर भारताच्या बाबतीत जर युरेनियमच्या साठ्यांचा विचार करायला गेलं तर सिंगभूम, हजारीबाग हे झारखंडमध्ये असतील किंवा गया बिहारमधील असेल. त्यानंतरनं मोनोझाईट सँड जी केरळामध्ये आढळते या ठिकाणी आपल्याला युरेनियम संदर्भातले साठे असल्याचं पाहायला मिळतं. मग अशा पद्धतीचे प्रश्न देखील आपल्याला विचारून झालेले आहेत. त्यानंतरनं थोरियम हा देखील न्यूक्लिअरच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण घटक आहे. तर थोरियम संदर्भातील साठे कुठे आहेत तर या संदर्भात इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी असेल किंवा US जिओलॉजिकल सर्वे यांचा जर अहवाल पाहिला तर सर्वाधिक थोरियमचे साठे हे भारतात असल्याचे पाहायला मिळतं. 25% जागतिक वर्ल्ड रिझर्वमध्ये 25% हे भारतात थोरियमचे साठे आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये 29, तर USA मध्ये 13% असल्याचं पाहायला मिळतं. भारतात जर थोरियमचा विचार करायला गेलं तर जी आपली पूर्व किनारपट्टी आहे त्या पूर्व किनारपट्टीच्या भागालगत थोरियमचे साठे जास्त प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतं. एकट्या आंध्र प्रदेशमध्ये 35%, तमिळनाडू, ओडिशामध्ये 15 ते 20% एवढ्या प्रमाणात थोरियम आढळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 21 नंबरची बीट ही आपले भारतातील जे न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहेत त्यांचं लोकेशन आणि राज्य या संदर्भात आहे. तर सर्वसाधारणपणे कुंडलमचा विचार करायला गेला तर तमिळनाडू, मद्रासमधील तमिळनाडू, कायगा कर्नाटक, तारापूर महाराष्ट्र, काकरापूर गुजरात, रावलभाटा राजस्थान आणि नारोरा UP अशा पद्धतीचे न्यूक्लिअर पॉवर प्लांट असल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच आपण जर ही मार्गी 21 बीट सिरीज आहे जी मार्गी प्रिलिम 21 बीट ह्या बीट सिरीज ह्या सिरीजच्या माध्यमातून आपण या योग घातलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाची जी
प्रिलिम आहे त्यामध्ये महत्त्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या या बीटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. आज आपली मुख्य जी थीम होती न्यूक्लिअर संदर्भात. तर आपण विचार करायला गेलं तर दरवर्षी साधारणतः न्यूक्लिअर संदर्भात आपल्याला एक प्रश्न येतो. त्या अनुषंगानं संपूर्ण अशा न्यूक्लिअर संदर्भातील आंतरराष्ट्रीय करार असतील, आपल्या भारताने विविध प्रोजेक्ट असतील आणि त्या युरेनियम असेल किंवा थोरियमचे साठे कोणत्या राज्यात ह्या संदर्भातील सर्व विस्तृत अशी चर्चा यामध्ये आपण केलेली आहे. अशाच पद्धतीच्या न्यू थीम घेऊन आपण भेटूच राहू. तुर्तास थांबूयात. धन्यवाद.